6 महिने बाबा घरीच. उठूही देईना आणि बसूही देईना. पाऊस पडला की म्हणायचा भजे. अशी बाईची परेशानी. पहिल्यांदा कोरोनात बाईला वाटला असं कुठून धोंडा माझ्या गळ्यात मारून घेतला. काही म्हणा पण काही म्हणा बायकांना लय त्रास झाला बरं का, लय त्रास झाला. पण बायकांनी बी ते खेडेगावातल्या बायका एक सहन करत्या, शहरातल्या बायका नाही. शहरातल्या एक तर कळलं त्यालाच कळलं, त्याला विश्वास होता आपलीच आहे, आपल्याच माग येणार, नजर खाली असणार, डोक्यावर पदार असणार. पदार 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 तुम्ही नका घेऊ, तुम्हाला म्हणलंच नाही मी. आमच्या बायका पदर माग केस मोकळी तुडून 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 लागा लागा मला बघा करीन. तुम्हाला माहित आहे का बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मोकळी केस केव्हा सुटतात? ते गाणं आहे ना, सुटला बाई पदर माझा नव्हते पाण्यात, आंबाबाईचं बार माझ्या शिरलया बास बास लय नका वाजू, उधळायची एखादी. पांडुरंगाचं काय नाही पण आंबाबाईचा काय भरोसा नाही. पांडुरंग महाराज पावला तर पावतो, पण आंबाबाई झाडाला लय त्रास आहे, झाडाला लय त्रास आहे. असं झाड एकदा ठोकलं पाहिजे महाराज बरं का. माणसाला वाटतं तुम्ही महाराज आहे तरी असे कसे बोलता. आमच्या तुकोबरांनी सांगितलंय नये फुंको कान नाही एकांताचे ज्ञान. यासला वर्चस्वी परमार्थ करायचा नाही. देवा आहे हृदय मंदिर शोधून पाहे. कशासाठी ओ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. जे जे दिसे भूत होते ते मानिज भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कधी होईन कधी होईन कधी होईन. आरोग्याच झालं त्याला विचार, लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार. सांगाल काय मजा असते ती. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, या काही पट्ट्यानं हातवरी करायचा, ज्यांना सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. हा स्टेजवरचे धरून एकतरी ज्याची बायको इथं आहे त्याची तर टॉपच नाही, पण ज्याची घरी आहे लय अवघड आहे दादा. करू नये अशा मताची मी नाही. करा, सगळेच करतात. संसार करत नाही, सगळे करतात. महाराज लोक करतात, परमार्थिक लोक करतात, सगळे. करू नये असं, पण आपण करतो लय विचित्र. तुम्हाला सांगते विनेकरी दादा, तुमचं नाव काय? शिवाजी महाराज. वा, माणूस सुद्धा आपण शिवाजी महाराजाच्या नावाचाच गाठला बरं का. शिवाजी महाराज. मला सांगा महाराज, तुमचं लग्न झालं? विचारलेलं बरं असतंय महाराज बरं का, एखाद्याला नसती हाऊस तसं काय एवढं. शिवाजी महाराज झालं ना लग्न? किती वेळा झालं? एकदाच झालं महाराज. मला सांगा शिवाजी महाराज, लग्न झालं बरोबर आहे, तुम्ही परमार्थ करताय, माळकरी परमार्थ बघा बरं का, फिक्स ना, बदलायच ना, लॉक किया जाय. हा, कशात आनंद आहे? कशात आनंद आहे? आता मला सांगा शिवाजी दादा, जर परमार्थात आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? नाही, घरीच जाणार महाराज बरं का. परमार्थात फक्त आनंद आहे, परमानंद मात्र घरी आहे महाराज. हे सांगायचं काय, कर्म केल्याशिवाय पर्याय आदर्श मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य. अभंगाच्या द्वितीय चरण. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विके, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विके. हरी कुणी कन्यापुत्र होती जे सात्विके, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विके.
वाटे देवा दयाचा हरिक फक्त देवानं माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधानं येणार, पण वावरात नाही पाडणार, थेंब सुद्धा नाही. असं वारकऱ्याचं हिरवं गार दिसलं पाहिजे, ह्याचं बुटुक जाग्यावरच डुललं पाहिजे. जी सोमवारी मटण, एकादशीला दारू, चतुर्थीला पार्टी, तसल्या जातीला तर आड रानात गाठणार आणि एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा. आकार बघा, आकार इकडं असा ठोकणार आणि पुन्हा वरनं म्हणणार आता कसं वाटतंय. ती म्हणलं पाहिजे गारगार वाटतंय. देव आपला ऐकणार. पण मी काय म्हणते, तुम्हीच माझा ऐका ना. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. दादा खायचं ते खा, प्यायचं ते पिणारे तर लय वाईट तुमच्यात नसतील तरी बी सांगते. एकानं पिली दादा, बायकोकडे गेला. कोरोनात 5 रुपयाचा मास्क 25ला ऐकला, 10चं सॅनिटायझर 80ला ऐकलं. त्यांना वाटलं नाही माणसं मरतायत बिरतायत, काय नाही. मड्याचे सुद्धा पैसे करणाऱ्या जाती आहेत. पण काही म्हणा, कोरोनानं लय जिरवली. बासमती खाणार सुद्धा रेशनवर आलं. त्याला माहित आहे कधी बंद पडून भरोसा नाही. साठवू ठेवा. अरे लई जिरली ही जी म्हणायचे ना पैसा पैसा. अरे करोडपती असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकती. खा ही म्हणायचा तुम है तो जिंदगी है. गर्लफ्रेंडला सांगा एक प्रयोग करून बघा पोराहो. आज रात्री तिला फोन करा आणि तिला म्हणा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ती जर तुला भेटली ना, मी बी पाटलाची नाही. लय प्रेम करीता तुम्ही. अरे मूर्ख आहे महाराज लय. आणि ही बी बर, मी म्हणत नाही प्रेम करू नका, मी खरंच नाही म्हणत प्रेम करू नका. बिनधास्त करा. एवढं उतू आलंय ना तुमचं प्रेम, बिनधास्त प्रेम करा. परव प्रेम करा, या मातीवर करा. परंतु प्रेम करा, या देशावर करा. परंतु प्रेम करायचंय ना, अरे माय बापावर करा. तुमच्यासाठी अख्खी जिंदगी घालवली रे त्यांनी. करा ना, बिनधास्त प्रेम करा. निर्वासनिक, निकलंकित, निरपेक्षित असतं त्याला प्रेम म्हणायचं. राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम, महाराज आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला म्हणायचं. कशाला एका व्हॅलेंटाईन डेला एक, दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच, त्याला प्रेम म्हणायचं का? महाराज तुम्हाला सांगते, मी सांगते, पूर्ण चॉईस बदला. तुम्हाला कर्तृत्ववान, निर्व्यसनी, लग्नाला सुद्धा तसली पोरं आवडत नाही. तुम्हाला फक्त जो ओहर छान दिसतो वर, तुम्हाला फक्त बाह्य महत्वाचं आहे. तुम्हाला धोत्रावाली, माळकरी, टाळकरी इथं लगीन व्हाय ना, होय देईनाच पोरगी कोण महाराज. आळंदीत जाऊन बघा, असे महाराज लोक पडू नयेत महाराज, पोरगीच देईना कोण. कारण आम्हाला वाटतं महाराज अनएज्युकेटेड. महाराज लोक अनएज्युकेटेड असतात, शिकलेली नसतात, काही येत नाही म्हणून कीर्तन करतात. खरंय का नाही? आता इथं बसलेल्या 80% लोकांना वाटत असेल मी शाळा शिकत नाही. सायास कारण अभ्यास तुका म्हणे. उद्यमेन ही सिद्धंती कार्याने न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटल्यावर कर्माशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. घर बसल्या अभ्यास होईल म्हणल्यावर होत जीन्स वाला लागतो टाईट, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. अरे श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला आणि भिकाऱ्यासारखी लक्षणं. पोरं हितल्या 2 गुंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. अरे तू काय कोंबडा आहे का? बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले, त्याला काय माहिती कोंबडा निघल फिर बोंबलत तसाच.
लय राग येतो मला काही म्हणा बरं का, जे आहे ते टिकवत जा रे, संस्कृती टिकवा ना, काय जात तसलं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये ना लेकरं चांगली असली बास, बाकी काही लागत नाही महाराज. तुमच्या पोटी सुद्धा लेकरं चांगली जन्माला येतात. 2-3 गोष्टी ऐका माता माऊल्या. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील. आणि जर अशी लेकरं जन्माला आली ज्यांना आपलं कर्तव्य कळलं, तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, माता पिता तयाची या. पण कुणाचे कुणी कन्या पुत्र होती जे छत्रपती शिवाजी महाराज दादा. आवाज विकू द्या. बसलेले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. जे काय 2-4 राहिलेत पाठीमागं त्यांना सांगते, इकडले जे भारतात जन्माला आल्यात भारतात ते टाळ्या वाजवतील. आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी नाही वाजवायची. औलादच इथली नाही ना, टाळी कशी वाजवा? वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज सदा अवघ्या वयाचं 15वं वर्ष माझ्या मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू हातात दिलं. मुठभर मावळे घेतले. पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 16 स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला जिंकला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, बापाचा बाप
हौस होती दादा. अरे शिकवण काय होती. 5.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. विचारलं काय असतं. सांगायचा प्रयत्न केला. एका वाक्यात सांगितलं, बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. वाक्यात शिवराय घेतले दादा. काय शिकवण होती. महाराज तुम्ही सुद्धा शिकवणं फार गरजेचं आहे बरं का. आता शिकवण बिघडत चालली. आता पोरांना 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या. घालायला जीन्स पॅन्टी, बसायला फटपटी, खायला पानपट्टी, प्यायला हातबटी, जो अप्पाय झोपडपट्टी, खर्चायला बापाची सोसायटी. ती मेला बरोबर. आयुष करू नये अशा तुकड्यावर कुत्र्यासारखं जगू नका दादा. जेवढी ऐपत आहे तेवढीच आयुष करा. 18च्या पुढं खाण्याच्या बाबतीत सुद्धा बापाच्या तोंडाकडे बघितलं नाही पाहिजे. इथं बापानं 2 एकर इकायची, ह्याला पल्सर घेऊन द्यायची. काय न्याय आहे का. आयुष करा पण स्वतःच्या जीवावर करा. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही काय असलं फालतू पोरींच्या मागे लागता. पोराव असं जगा, असं कर्तृत्व बनवा. तुम्ही काय पोरींच्या मागे कुत्र्यासारखं लागताय. पोरीच्या बापाने तुमच्या मागे लागलं पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून. असल्या दणक्यात जगायचं दादा. थाटात आमचं महाराज नाक कापले तरी हे झाय म्हणतोय चलतोय महाराज. काही नाही पण चूक त्यांची नाही. 8वीचं पोरगा 8वीचं मावा चोळतय. मावा माझ्या समोर आलं. म्हणलं गाबड्या तुला लाज वाटते का. चडीतला पॅन्टी त्याचा तवर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणला, ए तू कोण. महाराज बिराज मंडपात. झालं ना कीर्तन, आता बॉम्बलायचं नाही. महाराज आपण लय नादी लागत नाही. आपला जीव केवढा. एक ठोका टाकला तर 3 कोलांटे उड्या खाईल महाराज मी बरं का. आपल्या फक्त तोंडात दम आहे. आणि बळे विना शक्ती बोलून नाही महाराज. काय बोलण्यात अर्थ आहे. काही लोक तर म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. खुशाल माणसं म्हणतात. मला कीर्तनाच्या आधी कुणी बघावं, मी साधी असते आपल्या. खुशाल म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. होय बाया, वाटतं का मी महाराज आहे. खुशाल त्यानं कीर्तन होस्तर थोबाड नाही दाखवलं मला पुण्याच्याला. महाराजावरच चिडला तर काय घेता. लय अवघड दादा. मग दिसण्यावर काही नसतं बरं का. जाग्यावर या माणसाला वाटतं पण महाराज दिसण्यावर नसतो, महाराज असण्यावर असतो. लय अवघड आहे. मग मी त्या पोराला म्हणलं, बाबा तुला लाज वाटत नाही. बापाला बिपाला भेट नाही का. ती म्हणला आपण आपल्या बापाला सुद्धा भेट नाही. म्हणलं बापाला भेट नाही, आपल्याला काय भ्यायचंय. समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं कारण आताच म्हणला होता बापाला भीत नाही. ती म्हणला बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मग माग का घेतली. ती म्हणला ती आवला त्यातलीच अर्धी मागताय म्हणून माग घेतली. बापच ह्या जातीचा. पोरग काय माळकरी निघणार आहे का. तुम्हाला वाटतंय पण ही कोरोना तुमच्यामुळेच आलाय. आणि जेवढे काय वाचले ते आमच्यामुळे वाचले. लय अवघड आहे. तुम्हाला काय सांगायचं. माणसं म्हणतात दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. श्रीकृष्ण जन्माला आले, फुलाचा पाऊस पडला. तुम्ही आम्ही जन्माला आला, भर पावसाळ्यात पाऊस गेला. आणि जेव्हा नाही तेव्हा पडला महाराज. आपलं जगणच लई हो. पण काही म्हणा, मला कोरोनामुळं कळलं. कोरोनामुळं मला कळलं की बिना ब्राह्मणाचं सुद्धा लगीन होतंय. मला गेल्या वर्षी मी अशीच दिवसात 3 कीर्तन घेतली होती. 3 रातच्या 12 वाजता सांगितलं, मेरे प्यारे देशवासी. असे 25 पांढरे कपडे असे टाईट लॉन्ड्री करून इस्त्री करून ठेवले होते. असे 5-6 पेटे, 10-15 जॅकेट, 20-25 शेले. 6 महिने धक्का नाही. त्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं महाराजींनी मिली काय की. पण 6 महिने सुतक इतका लय महाराज. असं म्हणायचे पोलिसाचा हप्ता आणि कीर्तनकाराचा सप्ता कधीच बंद पडत. लॉकडाऊन न मनच उकडली. हप्ते बी बंद पडले, सप्ते बी बंद पडले. काही म्हणा पण 2-4 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे.